धनंजय मुंडे यांच्या ताब्यात पळई नगर परिषद आहे, नगराध्यक्ष पद्मश्री धर्माधिकारी आहेत. ह्या दोन्ही संस्था त्यांच्या ताब्यात असताना त्यांनी सारासार मराठा समाजाची पद्धतशीरपणे फसवणूक केलेली आहे. धनंजय मुंडे आणि नगर परिषद यांनी मराठा भवनसाठी ज्या जागेचा ताबा दिला, ती जागा दत्तात्रय मंदिर देवस्थानची आहे. ती जागा त्या जागेचा ताबा हा बेकायदेशीर आहे. ती जागा मराठा भवनला देता येत नाही. तर या ठिकाणी ही धनंजय मुंडे आणि नगर परिषद यांनी ही दत्तात्रय देवस्थानची बेनामी म्हणजे वर्ग 2ची जमीन ही मराठा समाजाला देऊन फसवणूक केल्यामुळे आंदोलनकर्त्यामध्ये त्यांनी फूट पाडलेली आहे. सगळ्यात महत्वाचं धनंजय मुंडे आणि नगर परिषद धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचे जे की पगारी स्वरूपाचे पेड कार्यकर्ते आहेत काही, जे की मराठा आंदोलनामध्ये सहभागी होतात आणि हे तोडपाणी करून खऱ्या अर्थानं मराठा समाजाला वेठीस धरतात. असाच काहीसा प्रकार या ठिकाणी मराठा समाजातील काही फुटीर आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि धनंजय मुंडे या ठिकाणी त्यांनी वाहवा मिळवण्यासाठी केलेले आहे. त्यामुळं आगामी काळात लवकरात लवकर एक सकल मराठा समाज म्हणून व त्याचबरोबर सर्व मराठा समाजाचे कायदेशीर वकील बांधव म्हणून आम्ही छत्रपती संभाजी उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय मुंडे, नाथ प्रतिष्ठान व पळई नगर परिषद या सर्वांवरती या ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांनी समाजाची फसवणूक केल्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी सकल मराठा समाजाची लवकरात राज्यव्यापी आम्ही बैठक घेणार आहोत व पुढील कारवाई आम्ही लवकरात लवकर करणार आहोत.